21 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर. आता 1999 रुपयात 2 चष्मे. सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध. प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज. नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी. सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध. विनम्र आणि तत्पर सेवा. ठिकाण संदेश चष्माघर. काळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 37 41 74. राहुरी शहरामध्ये शांतता राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं, असं आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय आणि नागरिकांशी संवाद साधलाय. राहुरी येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर विविध संघटना आणि नागरिकांनी शांतता राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावं. मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी सभोवताली असलेल्या अतिक्रमणांप्रकरणी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्री विखे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. राहुरी येथे 2 दिवसांपूर्वीच्या घटनेनंतर मंत्री विखे पाटील यांनी राहुरी तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी आमदार शिवाजीराव कर्डिले, जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोलीस उपअधीक्षक बसवराज शिवपूजे, प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, तहसीलदार नामदेव पाटील यांचीही उपस्थिती होती. बैठकीनंतर मंत्री विखे यांनी राहुरी तालुक्यातील विविध संघटना आणि कार्यकर्त्यांच्या समवेत बैठक घेऊन त्यांचंही म्हणणं ऐकून घेतलंय. या मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. सामाजिक एकोपा कायम ठेवून या शहराचा नावलौकिक उंचावण्याची जबाबदारी सर्वांनी घ्यावी, असंही आवाहन मंत्री विखे यांनी केलंय. घडलेली घटना अतिशय निंदनीय असून त्याचा आपणही तीव्र शब्दात निषेध करतोय. अशा घटना घडवणारे कोण आहेत याचा शोध पोलीस यंत्रणा घेतीये. तपासातील नेमकी माहिती त्यांच्यापर्यंत आली असली तरी त्यांना अधिक वेळ देणं गरजेचं आहे, असंही विखे यांनी म्हटलंय. आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धकृती पुतळ्याची विटंबना झाली. या घटनेचा मी तर प्रथमतः निषेध करतो आणि या घटनेस कारणीभूत असणाऱ्या सगळ्या आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे, अशा प्रकारच्या सूचना जिल्हा प्रशासनाला आता पण दिलेल्या आहेत. त्यानिमित्तानं 3-4 मुद्दे समोर आलेले आहेत. तर त्या जे मंदिर आहे ते आपल्या बुवा सिद्ध बाबांचं, तर त्या मंदिराचं अनेक वर्ष लोक पूजा अर्चा करतात. त्यामुळे ते हिंदूचं मंदिर आहे, त्यामध्ये काही संदिग्धता नाही आहे. त्यानिमित्तानं जी दर्गाची उघडीप करण्यात आलेली आहे त्या दर्गेबद्दल त्या लोकांना आक्षेप आहे आणि त्याबरोबरीनं काही लोकांनी स्वतःचं नाव त्या ठिकाणी मंदिराच्या बाहेर लावलेलं आहे. तर हे सगळे कागदपत्र तपासण्याचं काम राहुरी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे. स्वतः जिल्हाधिकारी महोदय या बाबतीत शहानिशा करून 5 तारखेपर्यंत आपला अहवाल सादर करतील आणि जे काही कागदपत्रावर जी माहिती उपलब्ध आहे त्याप्रमाणे कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत. कारण शेवटी हा जे सामाजिक ऐक्य आहे हे तर टिकलं पाहिजे, परंतु देवदैवतांचं जे अधिष्ठान आहे त्याचं पावित्र्य राखण्याचं सुद्धा कर्तव्य, जबाबदारी ही आमच्या सर्वांची आहे. त्यामुळे मला वाटतं आता पोलिसांची कारवाई अंतिम टप्प्यात आलेली आहे. मी सांगितल्याप्रमाणे सगळं कागदपत्र तपासून ती कारवाई आपण करतोय. मग मला स्वतः आमदार शिवाजीराव कर्डिलेंचं त्यांना धन्यवाद द्यायचे की त्यांनी गेले 2 दिवस जी परिस्थिती होती ती काबूत ठेवण्यामध्ये आणि लोकांमध्ये शांतता ठेवण्यामध्ये त्यांनी जे मोठं काम केलं, त्यामुळं अशा विपरीत घटना घडली नाही आणि लोकांनी त्यांच्या विनंतीला प्रतिसाद देत या ठिकाणी शांतता राखण्याचं काम लोकांनी सुद्धा जनतेने केलं. मी जनतेला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. अतिशय संयमाने त्यांनी परिस्थितीला हाताळलेली आहे आणि शासनाला त्यांनी मदत केलेली आहे. आता मला वाटतं चौकशीचा भाग आहे, पण निश्चितच आपण त्या टप्प्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. मग म्हटलं की एकदम काही नावं जाहीर करणं किंवा त्या संदर्भात काही नावाचा उलगडा जो होतोय त्याची पुन्हा एकदा शहानिशा करण्याची सूचना दिलेल्या आहे. कागदपत्रानुसार हे हिंदूंचं मंदिर आहे असं सांगितलं, तर मग हे हिंदूंचं मंदिर असताना ज्या अधिकाऱ्याच्या कार्यकाळात
याच्यात बदल झाला, म्हणजे नावात बदल झाला किंवा वक्फ बोर्डामध्ये झाला, या संदर्भात आपण काय करायचं? नाही, असं आहे की आता जे कागदपत्र उपलब्ध आहेत किंवा उदाहरणार्थ भूमी अभिलेखचा जो दाखले आहे, भूमी अभिलेख दाखलेमध्ये किंवा नगरपालिकेच्या उतार्यामधले दाखले आहेत त्या जागेसंदर्भात म्हणून तपास सांगितलं 5 तारखेपर्यंत मुदत दिलेली आहे. आणि त्या स्तरावर काय अनियमित झाले असेल, कोणी अनियमितता केली असेल तर निश्चितपणे ते कारवाई करू, अधिकाऱ्याच्या विरुद्ध कारवाई होईल. संशयित म्हणून किती लोकांना ताब्यात? मला वाटतं चौकशीचा भाग येतो, तर एकदा ती चौकशी पूर्ण होऊ दे एवढीच माझी विनंती आपल्या माध्यमांना आहे. आपणही चांगलं सहकार्य करताय तर तुमच्या माझ्या भावनेसारख्याच आहेत. आपण निश्चितपणे याच्याबद्दल कारवाई होईल, याच्यामध्ये काही संदेह नाही आहे. आपल्याला ती मी आश्वासित करू शकतो. प्रशासनानं योग्य भूमिका घेऊन परिस्थिती नियंत्रणात ठेवली. 2 दिवस राहुरी तालुक्यातील जनता कार्यकर्ते यांनी दाखवलेला संयम हा खूप महत्त्वाचा आहे, असंही पालकमंत्री विखे यांनी म्हटलंय. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर. महिन्यातील प्रत्येक गुरुवारी, वेळ सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत. वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण. ठिकाण मॉमेबल IVF सेंटर, 2रा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे महामार्ग, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. नाव नोंदणीसाठी संपर्क 8080 215 215 आणि 9699 327 301.